नमस्कार. तर बघा आज दुपार लोक कांदे पण भरले आणि त्याच्यानंतर आलेले बघा घरी आणि जेवण पण केले. तर म्हणलं चला आज दुपारच्या नंतर काय काम करायचं त्याचं नियोजन करूया म्हणलं. तर कसं आपल्या घरापुढचा 2-3 दिवस झाले तेव्हा आंबा पडलेला होता. तर त्या आंब्याचं सरपण किंवा आता नांगठी चालू झालेल्या आहे वावरामधल्या. तर त्या नांगठी पण भाऊ संध्याकाळी नांगठी काढणार घरपाठीमागच्या वावरामध्ये आणि मग सरपण ते होतं म्हणलं झालं एक म्हणजे एक साईडला एकदम थप्पी लावून असं सरपण ठेवू. कारण की शेतकऱ्यांचं कसं राहतं कोणतं पण नियोजन म्हणजे आता पावसाळ्यामध्ये आपल्या चुलीला सरपण लावतं आणि कसं मग आता जर वाळून ठेवलं ना म्हणजे वाळायला टाकलं ना एकदम भारी राहतं आणि मग पावसाळ्यामध्ये मग सरपण कामं येतं. तर त्यासाठी शंभूच पप्पा मी आता लागलेले बघा. तर आपलं जो आंबा आणि पेरू झाडं पडलेलं होतं तर ते पेरू झाडाचं आणि आंबे झाडाचं सरपण तोडून तर इकडं घरापाठीमाग एक म्हणजे असं एकदम रचून ठेवायचं आहे. आणि ते घरीच आता तर लालचे डोंगळे होते ते आपण तोडून ठेवलेले त्या बी नीट करायला लागलेले आहे. तर ते म्हणे मग मी ती बी नीट करून घेते आणि त्याच्यानंतर मग आम्ही इकडं आलो बघा. तुम्हाला दाखवतेच मी. आता ऊन कसं ऊन आता 5 वाजले तरी ऊन राहतच त्याच्यामुळं काही नाही आहे. ऊन म्हणल्याच्यानंतर काम म्हणजे ऊन केलं का काम होत नसतं त्याच्यामुळं लवकरच आलेलं आहे. तोड राहिले का मोठं बारीक बारीक कापून म्हणजे चोडून टाकायचं का. तर इथं आपलं आंब्याचं आणि पेरू सरपण टाकलेलं आहे आणि आता शंभूचे पप्पा चाललेलं आहे बघा ते तोडून घ्यायचं. बोललाच असं ना पण मग बरं आहे ना पावसाळ्यामध्ये मग भिंती साईडला रचून टाकू. लय मोठं लाईन फांटतं त्या. जड आहे जरा आहे की नाही वल्लय अजून पाला नाही कळाला त्याला. हा ना मग लई ऊन लागलं काय लय ऊन लागलं. तिसरं 12 जास्त ऊन लागत बरं का. हो तर ऊन राहतं ना करमत नाही जात. चला झालं पाहिजे बरं केवढं. तर बघा तिथं असं म्हणजे भिंती साईडला आपलं सरपण लावून घेतलेलं आहे सगळं. तर असं रचून लावलं बघा म्या भिंती साईडला. पेटलं का चप्पल लिप्पल घाल ना पायात काही. हा त्याला मजा वाटत. अरे इकडे वय वारलंय ना. शंभूल घे माग. नाही घास का नाही जायचं.
अरे माग होय ना शंभू माग होय ना पावडे बाजल गरम लागणं इकडे बाई अजून गाय राहिले पण दाखायचे पुढे वड एक पुढे वड आपल्या काय करते नाही नाही हे काय मिस्त्री काय तर बघा आता कसं मग सुतूक पडलेलं होतं पण मग कांदे भरायचे चालू होते, त्याच्यामुळे मग आवरलंच नाही 2-3 दिवस आणि म्हणलं चला आता आपल्या देवीला पण निवड न्यावला होतो, त्याच्यामुळे मग आजपासून काढलेलं बघा आपलं सुतकाचं घर आवरायला आणि कालच्याच ब्लॉक मध्ये ब्लॉक मिक्स करणार आहे. तर आता कांदे भरायचं चालू होतं त्याच्यामुळे आम्ही काय एवढं घरात म्हणजे एवढं हे केलं, पण मग आता सगळं कांदे आवडलं आणि म्हणलं मग चला आता कसं घर आपण आवरले की बरं नाही झाला आणि मग आता पुढं पाऊस आलाच आहे तर मग सगळंच काम आवरून घ्यायचं होतं आपल्याला. नंतर तर काय घर धुवायला बी म्हणजे टाईम नाही राहत, त्याच्यामुळे म्हणजे आता उन्हाळ्याचं बी आणि तसं बी म्हणजे आम्ही दर उन्हाळ्यात काढतच राहत होतो पण मग तसं पाऊस पडलेलंच होतं त्याच्यामुळे आम्हाला घर ते सगळं आवरावंच लागत आणि घर कालच आवरायचं होतं पण मग काल पण थोडंसं दुपारपर्यंत तेच गेलं आम्हाला पाण्याचं त्याच्यामुळे नाही आवडलं. झाले का आपले बाजरी पण सवायला येते. आपलं घर घर राहील ना पंपात नवी जोडून द्या हे चालेल धुवायला नाही नाही सर सगळं बाहेर नेऊ इथं किती इथून बाहेर तर आता घर धुवायचं म्हणल्यावर सगळे डबे ते सगळं मोकळं केलं आणि जे म्हणजे डब्यामधलं सगळं सामान आहे ते
पातीले लहान लहान घमिल्या मी सगळं काढून ठेवलं. कारण कसं मग सगळे डबे मोकळे करून आपल्याला स्वच्छ धुवून आणि नंतर मग भरायचे येतं. शमी सर फुटाणे फुटाने घ्यायचं कोण यावं शमी सर फुटाने फुट उठ चल धर धर दे त्याच्यात नाही ठेवायचं. चल 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 आता भांडे घासा चला चल चल